नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या अशी ही गुंतवणूक या मराठी चॅनेलमध्ये. आज आपण पाहणार आहोत स्मॉल कॅप कॅटेगरीमधील 3 असे फंड ज्यांनी जास्तीत जास्त रिटर्न्स दिले आहेत. ते फंड आहेत क्वांट स्मॉल कॅप फंड, डायरेक्ट प्लॅन ग्रोथ, निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड, डायरेक्ट ग्रोथ आणि HDFC स्मॉल कॅप फंड, डायरेक्ट ग्रोथ. या तीनही फंडची सुरुवात कधी झाली ते आपण पाहूया. क्वांट स्मॉल कॅप या फंडची सुरुवात 7 जानेवारी 2013 रोजी झाली. निपॉन इंडिया स्मॉल कॅप या फंडची सुरुवात 31 डिसेंबर 2012 रोजी झाली. आणि HDFC स्मॉल कॅप या फंडची सुरुवात 1 जानेवारी 2013 रोजी झाली. सध्याच्या घडीला या फंडमध्ये एकूण किती रक्कम आहे ते बघूया. क्वांट स्मॉल कॅप या फंडमध्ये सुमारे 8,075 करोड. निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंडमध्ये सुमारे 36,540 करोड. आणि HDFC स्मॉल कॅप या फंडमध्ये सुमारे 22,560 करोड इतकी रक्कम जमा आहे. हे तीनही फंड हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येतात. क्वांट स्मॉल कॅप या फंडमध्ये गुंतवणूक करायची असल्यास कमीत कमी 1,000 रुपयांपासून, तर निपॉन इंडिया स्मॉल कॅप आणि HDFC स्मॉल कॅप या दोन फंडमध्ये गुंतवणूक करायची असल्यास कमीत कमी 100 रुपयांपासून सुरुवात करू शकता. पुढे पाहूया कोणत्या फंडाचा किती एक्सपेन्सेस रेशिओ आहे ते. 0.77% इतके शुल्क क्वांट स्मॉल कॅप या फंडमध्ये आकारले जाते. तर निपॉन इंडिया स्मॉल कॅप या फंडमध्ये 0.72% इतके शुल्क आकारले जाते. आणि HDFC स्मॉल कॅप या फंडमध्ये 0.75% इतके शुल्क आकारले जाते. अल्फा एखाद्या फंडाची कामगिरी कशी आहे ते दाखवतो. क्वांट स्मॉल कॅप फंड याचा अल्फा निर्देशांक 12.80 इतका आहे. निपॉन इंडिया स्मॉल कॅप याचा अल्फा निर्देशांक 9.99 इतका आहे. आणि HDFC स्मॉल कॅप या फंडाचा अल्फा निर्देशांक आहे 6.56. अल्फा जितका जास्त तेवढी फंडाची कामगिरी चांगली. इथे क्वांट स्मॉल कॅप या फंडाचा अल्फा निर्देशांक जास्त आहे. बीटा फंडाच्या अस्थिरतेचा संदर्भ देते. क्वांट स्मॉल कॅप फंड याचा बीटा निर्देशांक आहे 0.92. निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड याचा बीटा निर्देशांक आहे 0.86. आणि HDFC स्मॉल कॅप फंड याचा बीटा निर्देशांक आहे 0.90. इथे निपॉन इंडिया स्मॉल कॅप या फंडाचा बीटा कमी आहे. याचा अर्थ हा फंड कमी अस्थिर आहे आणि कमी जोखमीचा आहे. शार्प रेशिओ घेतलेल्या जोखमीच्या संदर्भात परतावा मोजतो. क्वांट स्मॉल कॅप फंड याचा शार्प रेशिओ निर्देशांक आहे 2.04. निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड याचा शार्प रेशिओ निर्देशांक आहे 2.11. आणि HDFC स्मॉल कॅप या फंडाचा निर्देशांक आहे 1.90. उच्च शार्प रेशिओ म्हणजे जास्त जोखीम न घेता उच्च परतावा. इथे निपॉन इंडिया या फंडाचा निर्देशांक जास्त आहे. स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे फंडाच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत फंडाच्या उत्पन्नातील अस्थिरता मोजणारे परिमाण होय. क्वांट स्मॉल कॅप फंड याचा SD निर्देशांक आहे 2.82. निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड याचा SD निर्देशांक आहे 3.60. आणि HDFC स्मॉल कॅप या फंडाचा निर्देशांक आहे 3.29. इथे निपॉन इंडिया स्मॉल कॅप या फंडाचा SD अधिक आहे, म्हणजेच तोटा किंवा नफा ही अधिक असू शकतो. चला आपण पाहूया मागील 1 वर्षात या फंडने किती परतावा दिला आहे ते. क्वांट स्मॉल कॅप या फंडने 1 वर्षात 35.18%. निपॉन इंडिया स्मॉल कॅप या फंडने 1 वर्षात 32.97% परतावा दिला आहे. तर HDFC स्मॉल कॅप या फंडने 35.35% इतका परतावा 1 वर्षात दिला आहे. मागील 3 वर्षात या फंडने किती परतावा दिला आहे ते बघूया. क्वांट स्मॉल कॅप या फंडने 3 वर्षात 48.65%. निपॉन इंडिया स्मॉल कॅप या फंडने 3 वर्षात 43.83% परतावा दिला आहे. तर HDFC स्मॉल कॅप या फंडने 40.81% इतका परतावा मागील 3 वर्षात दिला आहे. आता मागील 5 वर्षात या फंडने किती परतावा दिला आहे ते बघूया.
क्वांट स्मॉल कॅप या फंडने 5 वर्षात 30.53%, निपॉन इंडिया स्मॉल कॅप या फंडने 5 वर्षात 24.17% परतावा दिला आहे. तर HDFC स्मॉल कॅप या फंडने 19.48% इतका परतावा 5 वर्षात दिला आहे. एक्झिट लोड म्हणजे एखाद्या योजनेतून बाहेर पडताना किंवा रिडीम करताना गुंतवणूकदाराकडून आकारलेली फी असते. क्वांट स्मॉल कॅप या फंडमध्ये जर तुम्ही 1 वर्षाच्या आत रिडीम करत आहात, तर हा एक्झिट लोड 1% आहे. निपॉन इंडिया स्मॉल कॅप या फंडमध्ये जर तुम्ही 1 महिन्याच्या आत रिडीम करत आहात, तर हा एक्झिट लोड 1% आहे. आणि HDFC स्मॉल कॅप या फंडमध्येही हा एक्झिट लोड 1% आहे, जर तुम्ही 1 वर्षाच्या आत रिडीम करत आहात. या तीनही फंडांनी ज्या कंपनीजमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यापैकी टॉप 10 कंपन्यांची नावे बघूया.